नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील वंचित महिलांसाठी नगरसेवक अनिल भाऊ जांगडे आक्रमक। बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। नांदुरा शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधून निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा सदैव चर्चेत असलेले लोकप्रिय नेते श्री अनिल कैलासजी जांगडे, नगरसेवक अनिल भाऊ जांगडे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ न मिळालेल्या महिलांसाठी ठोस भूमिका घेत थेट प्रशासन दरबारी आवाज उठवला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील हजारो पात्र महिलांना अद्याप या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळालेला नाही। याच पार्श्वभूमीवर अनिल भाऊ जांगडे यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाई फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर केले। 30 ते 35 हजार लाडक्या बहिणी वंचित कारण काय? निवेदनात नगरसेवक अनिल भाऊ जांगडे यांनी स्पष्टपणे नमूद केले की बुलढाणा जिल्ह्यात किमान 30 ते 35 हजार पात्र लाडक्या बहिणींना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही। जर योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी असेल तर इतक्या मोठ्या संख्येने बहिणी लाभापासून वंचित का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। तांत्रिक अडचणी, कागदपत्रांतील त्रुटी, ऑनलाईन प्रणालीतील समस्या की प्रशासनातील दिरंगाई, नेमकी अडचण काय आहे याची तातडीने चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी नगरसेवक अनिल भाऊ यांनी केली आहे। लाडक्या बहिणीसाठी धावणारा एकच भाऊ अनिल भाऊ। नगरसेवक अनिल भाऊ जांगडे हे नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे नेते म्हणून ओळखले जातात। लाडक्या बहिणींना न्याय मिळावा, त्यांचा हक्क त्यांना मिळावा यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत असून लाडक्या बहिणीसाठी धावणारा, लढणारा एकच भाऊ अनिल भाऊ अशी भावना आज महिला वर्गातून व्यक्त होत आहे। योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री महोदयांनी वैयक्तिक लक्ष घालून तातडीने अडचणी दूर कराव्यात। वंचित लाभार्थींना त्वरित लाभ द्यावा, तसेच योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक व सुलभ करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे। नगरसेवक अनिल भाऊ जांगडे यांच्या या ठाम भूमिकेमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत वंचित महिलांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे।